नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सीची कंबाईंड परीक्षा म्हणजेच तलाठी गट क पूर्व परीक्षा 2026 यासाठी आज फी भरण्याची, शुल्क पे करण्याची अंतिम तारीख आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ते आहेत ते ऑप्शन दाखवत नाही किंवा वगैरे आणखी काही इश्यू आहेत, ते पण आपण इथे पाहूयात या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, अर्ज ह्या पदासाठी किती आले आहेत, त्याची स्पर्धा जी आहे ती कशी होणार आहे आणि इतके प्रचंड संख्येने अर्ज का आले, या सर्व गोष्टींबाबतीत पण आपण तलाठी भरतीच्या विषयी चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, नवीन असेल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो, शेजारील नोटिफिकेशनचे जे बटन आहे ते देखील दाबून घ्या, जेणेकरून अपडेट जे आहे तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तसेच मित्रांनो, तुम्ही तलाठीचा फॉर्म भरला, एम-पी-एस-सी कंबाईंड प्रिलिमचा फॉर्म भरला आहे, तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेचा अभ्यास तुमचा झालेला आहे बऱ्यापैकी. तुम्हाला आता फक्त जी आहे ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त टेस्ट सोडून, सराव पेपर सोडून. तर त्यासाठीच आपण अभ्यास अकॅडमी प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन या ॲपवर जे आहे एम-पी-एस-सी तलाठी भरतीसाठी बेस्ट टेस्ट सीरीज जी आहे ती घेऊन आलो आहोत. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट आहे आणि भरपूर प्रश्नांचा सराव आहे. तर मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. एकदा जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा, की यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. तलाठी भरतीचे साठी किंवा एम-पी-एस-सी प्रिलिमसाठी तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे. तर पहा, इथे तुम्ही स्टडी मटेरियल पाहू शकता. इथे जायचं आहे, गेट दिस कोर्स यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बाय करू शकता. त्याच्यामध्ये एनरोल करू शकतात. तिथे फ्रीमध्ये पण काही टेस्ट आहे. तुम्ही सोडून सॅम्पल वगैरे पण पाहू शकता. तर ॲप डाउनलोड करून घ्यायचे आणि टेस्ट सीरीज लवकरात लवकर जॉइन करून तुम्ही अभ्यासाला लागायचा आहे, सराव करायचा आहे. तर चला, अर्ज वगैरे किती आले ते आपण पाहूयात. आणखी एक इश्यू, बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे आहे पे नाऊचं बटन दाखवत नाहीये, असंही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून ऐकण्यात आलंय. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करा, की ब्राउझर जे आहे ते चेंज करून पहा, दुसऱ्या ब्राउझरमध्ये लॉग इन वगैरे करून पहा, कॉम्प्युटरवर लॉग इन करून पहा, तिथे दाखवत का? आणि पेमेंट करून टाका. शेवटचा दिवस आहे आणि तरी होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, की तिथे हेल्पलाईनचे नंबर आहेत. तर हेल्पलाईनवर तुम्ही जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकतात. हे बघा, इथे सपोर्ट ऑनलाईन एम-पी-एस-सीचा ईमेल आयडी आहे, तसेच कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. इथे तुम्ही दोन्ही गोष्टी ज्या आहेत एम-पी-एस-सी हेल्पलाईनवर तुम्ही मदत मागू शकतात. तर ते तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते चेकआउट करते. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि एम-पी-एस-सीचं पोर्टल जे आहे ते चांगलं आहे, विश्वसनीय आहे. त्याच्यामुळे इथे जे आहेत ते फॉर्मच्या बाबतीत आणखी बाकी गोष्टी बाबतीत तिथे काही इश्यू जे आहेत ते होत नाही. त्याच्यामुळे तिची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जागा किती आहेत आपल्या? 5,707 जागांसाठी 12.63 लाख अर्ज जे आहेत ते आलेले आहे. तर यानुसार जे आहे ते आपण पाहू शकतात. जर कॅल्क्युलेट केलं तर 221 उमेदवार एका पदासाठी अशी जी आहे ती लढत म्हणजे स्पर्धा जी आहे ती सरासरी आपल्याला पाहायला मिळते. आणखी काही ठिकाणी जे आहे ते आकडा जो आहे तो थोडा कमी दाखवत आहे. तर तिथे 193 उमेदवारांचे अर्ज एका जागेसाठी असं पण इथे आपण पाहू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा, एम-पी-एस-सी मार्फत होणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2000 साठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीअखेर विक्रमी 12,63,253 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आयोगाने पदसंख्येत मोठी वाढ करत एकूण 5,707 वर नेल्याने स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारात उत्साह पाहायला मिळत आहे आणि अर्जाच्या संख्येवरून एकाएकी जागेसाठी आता तब्बल 221 उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. तर इतकी अर्जाची संख्या जर आपण पाहिली तर 221 उमेदवार एका जागेसाठी अशा पद्धतीने जी आहे ती तिथे लढत असणार आहे. अर्ज भरण्यासाठी जी आहे ती मुदत देखील वाढवली होती 10 ऑगस्टपर्यंत आणि 13 ऑगस्टपर्यंत जी आहे ती फी भरण्यासाठी इथे मुदत आहे. तर इथे पहा, आता ही परीक्षा जी आहे ती कंबाईन आहे. लिपिक टंकलेखक, तलाठी, लिपिक टंकलेखक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, कर सहाय्यक आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अशी मित्रांनो याच्यामध्ये पदं आहेत. आता ही परीक्षा कंबाईन म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांसाठीची कंबाईन परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा वेगवेगळी राहील. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त पदं जे आहेत लिपिक टंकलेखक आणि तलाठीसाठी आहेत. तर फॉर्म जे आहेत मित्रांनो, तलाठीसाठी म्हणजे ते आहे तर कंबाईनच, परंतु तलाठीसाठीची तयारी म्हणून सगळ्यात जास्त फॉर्म आलेले असणार आहे. आता बरेच इथे जे आहे ते विद्यार्थी असोसिएशनचे कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे, की एम-पी-एस-सीकडे गेल्यामुळे इतके अर्ज आले. तर मला वाटते की अशी बाब नाही आहे. इतके अर्ज येण्याचं कारण आहे, की जे तलाठी पद आहे, तर त्या तलाठी पदाची मुलांमध्ये सुरुवातीपासूनच जी आहे ती फार क्रेज आहे. त्यामुळे तलाठी पद हे आपल्याला मिळवण्यासाठी भरपूर मुलांचं जे आहे तो प्रयत्न असतो, त्यासाठी तयारी करत असतात.
TCS असो, IBPS असो किंवा कुठलीही कंपनी असो किंवा गव्हर्नमेंट जरी गव्हर्नमेंटची आणखी एखादी बॉडी परीक्षा घेत असेल, तरी मित्रांनो तलाठी या परीक्षेसाठी स्पर्धा ही असतेच. इतके अर्ज जे आहेत ते जवळपास येतातच. 2023मध्ये पहा 10.41 लाख उमेदवार ठरले पात्र. म्हणजे एवढ्या उमेदवारांनी जे आहे ते फॉर्म भरले होते. किती त्याच्यासाठी जागा होतात? 5,644 तलाठी पदासाठी जागा होत्या आणि किती अर्ज आले होते? 11.5 लाख जवळपास जे आहे ते अर्ज आले होते. आणि फीस किती होती? तर फीस ₹1,000 फीस होती त्यावेळेस. तरी विद्यार्थी मित्रांनो इतके फॉर्म जे आहेत ते आले होते. तर एकंदरीत पाहता मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे ते परीक्षांचा अर्जांचा जो आहे तो आपण एक प्रकारे आढावा घेतला. परीक्षा तुमची कधी आहे? संयुक्त तर ती आहे 25 ऑक्टोबरला. तर मित्रांनो अजूनही भरपूर दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. अजूनही मित्रांनो जर तुम्ही मागे तयारी करत नसाल तरी आत्ता देखील तयारीला लागून तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकतात. फक्त तुम्हाला जे आहे ते राइट काइंड ऑफ स्ट्रॅटेजी जी आहे ती यूज केली पाहिजे आणि किती अभ्यास केला पाहिजे नेमका त्याच्या बाबतीत मित्रांनो तुम्हाला योग्य मार्गदर्शन जे आहे ते घेणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्याकडून जे आहे ते म्हणजे आपण बॅच वगैरे जॉइन करा किंवा टेस्ट सीरीज जॉइन करा असं बोलणार नाही. तर मी तुम्हाला जे आहे ते नंबर देतो WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्हाला जर काही स्पेसिफिक अडचणी असतील तर तुम्ही जे आहे ते WhatsAppवर विचारू शकता. तुम्हाला जे आहे ते आम्ही रिप्लाय करण्याचा प्रयत्न जे आहे ते जास्तीत जास्त करू. आणि खाली कमेंटमध्ये जर विचारलं अभ्यासाच्या बाबतीत असतील, परीक्षेच्या बाबतीत कुठलीही गोष्ट असेल तर तुम्ही जे आहे ते विचारू शकतात. खाली कमेंटमध्ये किंवा WhatsAppवर. WhatsApp जे आहे ते 2 नंबर आहेत आमचा. एक विकी सरांचा नंबर आहे. विकी भिडे सर आहेत. तर त्यांचा नंबर जे आहे ते Telegramलाही उपलब्ध आहे. इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर पहा इथे अशा खाली लिंक दिलेल्या असतील. सचिन सरांचा म्हणजे माझा नंबर आहे आणि विकी भिडे सरांचा नंबर आहे. याच्यावर तुम्ही मेसेज करून जे आहेत ते गोष्टी विचारू शकतात. तुमचे प्रश्न विचारू शकतात किंवा डिस्क्रिप्शन खाली कमेंट बॉक्स तर आपल्यासाठी आहेच. तर चला मित्रांनो थांबूयात आपण इथे. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जी आहे ती पाहिली. तर तुम्हाला टेस्ट सीरीज जॉइन करायची असेल तर टेस्ट सीरीजसाठीच देखील लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला खाली जाऊन क्लिक करायचं आहे आणि गेट दिस कोर्स यावर क्लिक करून जे आहे तुम्ही जॉइन करू शकतात. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करून घ्या. इथे महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत ते इथे आपण पाठवत असतो. तेच पण तुम्हाला आवश्यक असतं. त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि वेगवेगळे अपडेट जे आहे ते इथे तुम्हाला मिळत जातात. म्हणजे तुम्हाला इतरत्र भटकण्याची आवश्यकता नाही. तुमचा वेळ वाचतो. ठीक आहे. तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. थांबूयात आपण. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.